फायनली गाडी सेट झाली आहे, सामान सेट झाला आहे आणि the car for next 7 days. Hello guys, very good morning. Welcome back to our YouTube channel Clicks with Chet Sam. So from today, आजपासून तुम्हाला दिसणार आहे आमची स्वीटी व्हॅलीची जर्नी विथ धिस थार. सो फायनली आम्ही लोडिंग करत आहे बॅग्स. आमची 7 दिवसाची साथी थॉर रॉक्स इकडे अव्यान खेळत आहे आणि इथे लोडिंग चालू आहे गाडीची. सो दिस इज दी कार फॉर नेक्स्ट 7 days. राणी आणि अभिषेक सामान ठेवत आहे. फायनली गाडी सेट झाली आहे, सामान सेट झाला आहे आणि आपण सगळे रेडी आहे. अव्यान चलो, अव्यान चलो चलो चलो. सो आता वाजले आहे सकाळचे 6:30 आणि आता आम्ही निघत आहे शिमला जर्नीसाठी. सो स्टे ट्यून विथ अस. Chetan is ready for driving the Thar. So we'll share you the experience soon. आणि आता तुम्हाला सगळं चंदीगड टू शिमला जर्नी पाहायला मिळणार आहे with this Thar. Yes. So yes, are you excited? Yes. किती? खूप जास्त. गाडी मस्त स्पेसियस आहे, छान आहे. सनरूफ पण आहे. अव्यानला मजा येणार आहे. मी राजस्थान गेलेलो आहे थारनॉक्स मध्ये. अच्छा, ती इथेच ठेवून टाक. 2x2 होती. अव्यान कसं वाटत आहे तुम्हाला? मस्त. 2 4 व्हील. सो आम्ही निघालो आहे आता शिमल्यासाठी. पहिले आम्ही डिझेल भरणार आहे. हाय अव्यान, कुठे चाललाय तू? नाही, शिमल्याला चाललो आहे. पण स्पीटी व्हॅलीची जर्नी चालू झाली आहे आपली आणि वी आर गोइंग टू शिमला. अभिषेक ड्राईव्ह करताय, संपदा आणि राणी मागे बसून आहे. अव्यान हाय. सो पहिले आम्ही जाणार आहे डिझेल होण्यासाठी. फ्रेश पण व्हायचं आहे आम्हाला, कारण की आम्ही फ्रेश झालो नाही आहे. सगळ्यात पहिले आम्ही थार रॉक्स पिकअप केली आहे. आता आम्ही चाललो आहे. ठीक आहे. सो बाहेरचा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवतो. जस्ट स्टे ट्यून. खूप छान रोड आहे चंदीगडचा. सो वी आर मिसिंग अवर क्रेटा. सो चला, इथून राईटला आहे, फिरून जावं लागेल. जस्ट आम्ही डिझेल भरलेला आहे. डिझेलचा रेट इथे 82.44 आहे. सो आता आम्ही निघणार आहे लवकरच. सो फायनली डिझेल भरून झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे शिमलासाठी. सो इथून शिमला आहे 117 किलोमीटर आणि 117 किलोमीटर करायला आम्हाला जवळपास 3 घंटे लागणार आहे. पाहता गाडी भेटली, आता कोणाला सांगतो. मेन इथे हे चालू आहे डिस्कशन आमचं की घरच्यांना बिलकुल नव्हतं माहिती की आम्ही गाडीनी सेल्फ ड्राईव्हनी जाणार आहे. आणि अभिषेक म्हणाले की आता गाडी भेटली कोणाला पण सांग. आता घेतली. सो खूप छान वाटत आहे. असं वाटत आहे खास जी ट्रिप आहे ना ती आत्ताच चालू झालेली आहे. सो आतापर्यंत खूप हाल झाले होते आमचे आणि मला तर बिलकुलच वाटत नव्हतं की जी दिल्ली पासूनची इथली जर्नी आहे ते दाखवा म्हणून आम्ही काही ब्लॉग बनवले नाही. एवढे हाल नाही झाले. ज्याला तुम्ही जास्त यूज करत नाही म्हणून तसं तुम्हाला वाटतं. येस, पूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्ट, 10 वेळा बॅगा उचला एवढ्या मोठ्या आणि सरळच आहे. सरळ आहे. सिग्नल नाही तोडतात आपल्याला. काल एक इन्सिडेंट झाला होता. आम्ही ज्या बसमध्ये बसलो होतो तिथे तो जो बस कंडक्टर आहे तो सगळ्यांना पॉलिथिन देत होता. मी विचारलं त्याला का बरं हे पॉलिथिन. मी म्हटलं मला उलटी वगैरे नाही येत.
तर ते म्हणाले भैया अच्छे अच्छे की निकल जाती है सब भूल जाते हैं कि हम शिमला क्यों जा रहे हैं और सब बोलते हैं कि यार शिमला नहीं चाहिए. सो बघूया की घाट कसा आहे शिमलाचा. आहे की नाही. आहे घाट आहे पण बघूया. हे बघ लिक्विड अव्यान. हे लिक्विड डॉगी बघ ते अंकल घेऊन चालले. चलो. सो गाईज मस्त अशी गाण्यांची प्लेलिस्ट लावून आम्ही रोड व्ह्यू एन्जॉय करत शिमल्याकडे जाण्याची आमची जर्नी कंटिन्यू केली आणि खरंच घाटांचा रस्ता सुरू झाला. रस्ते खूप छान वेल डेव्हलप होते बट हा माउंटेन व्ह्यू जो होता त्यामुळे काही लक्षात आलं नाही आणि आम्हाला खूप मज्जा आली. अँड फायनली आम्ही पोहोचलो शिमलाला. येस. अँड आता आम्हाला भेटायचं होतं आमच्या टीम कोऑर्डिनेटरला जे आम्हाला पुढच्या जर्नीबद्दल काही ब्रीफ करणार होते आणि काही टिप्ससुद्धा देणार होते. फायनली आम्ही जॉईन झालो आहे. अव्वनला थंडी वाजत आहे. खूप जास्त थंडी आहे इथे. थंडी हवा चालू आहे शिमलामध्ये. ही आमची रॉक्स. 3, 2, 1 एक्शन. आग लगे जाए बस्ती में, आग लगे जाए बस्ती में. भाई के साथ एज अ ट्रिप कैप्टन काम कर रहा. आज का जो हमारा प्लान रहने वाला है, यहाँ से हम इसके बाद हॉल्ट लेंगे रामपुर में. ठीक है, रामपुर के नियर बाई हमारा लंच रहेगा. साथ में रास्ते में जाते हुए देखोगे जब आप किन्नौर गेट के अंदर एंटर करोगे. ठीक है, अभी का जो हमारा प्लान है, ये आज का स्टे हमारा सांगला में. क्लियर. तो मेन चीज देखो क्या है कि गाइस आपको अपनी हेल्थ का ध्यान रखना है, बिकॉज अभी जो हम जा रहे हैं तो हम एल्टीट्यूड में जा रहे हैं. जिस तरह का आप अपने माइंड में स्पीति का ट्रिप लेके आए हो वो स्पीति नहीं है. अगर आप यहाँ पर अपनी स्पीति की एक्सपेक्टेशन लेके आए हो तो प्लीज अपनी एक्सपेक्टेशन यहीं पर रखिएगा, बिकॉज स्पीति अभी तक जितने भी टूर किए हैं आपने तो उनमें से सबसे हराश टूर आपका स्पीति रहने वाला. बिकॉज स्पीति इज नॉट दैट मच डेवलप्ड राइट. आपने देखा होगा लॉकडाउन के बाद ही आपने स्पीति का नाम भी सुना होगा. तो अभी वहां पर ना ही उतनी ज्यादा प्रॉपर्टीज है, ना ही इतना अच्छा इंफ्रास्ट्रक्चर है, बट हाँ की जो बॉर्डर के रोड्स है वो काफी अच्छे. जब हम यहाँ से एंटर करेंगे तो रोड्स आपको साफ मिलेंगे, बट जो वहाँ का इंफ्रास्ट्रक्चर है वो थोड़ा सा अभी बैकफुट में है. लगभग 4-5 साल लगेंगे उसको बिल्डअप होने में. बाकी आप रास्ते में देखोगे तो जब हम टेरेन चढ़ेंगे तो अराउंड 40-50 किलोमीटर तक आपको घर भी देखने को नहीं मिलेगा. ठीक है, तो मेन चीज जो है कि आपने अगर कोई ड्रिंकिंग करता है, स्मोकिंग करते हैं तो गाइस अवॉइड कर दो. 7 दिन तक हो सके तो ना ही करें, बिकॉज अल्टीट्यूड में जा रहे हो आप तो थोड़ा सा क्या लंग्स में भी प्रेशर रहता है, लिवर में भी प्रेशर रहता है, तो कम करें. आपका जो सबसे अच्छा मेडिसिन है वो है आपका पानी. मिनिमम 4 to 5 लीटर पानी आपने इनहेल करना ही है एनी हाउ. जितना ज्यादा पानी पियोगे, जितना ज्यादा हाइड्रेटेड रहोगे, उतनी आपकी बॉडी मेंटेन रहेगी एल्टीट्यूड के लिए. ठीक है, एंड कोई भी सिचुएशन होती है पैनिक नहीं होना. सबसे इंपॉर्टेंट चीज है पैनिक नहीं होना है किसी भी सिचुएशन में. आपको कहीं भी कोई प्रॉब्लम आता है यू कैन कॉल कैप्टन. मैं आपके साथ रहूंगा. ठीक है, कोई भी असिस्टेंस चाहिए आप मुझे कॉल कर सकते हो. ठीक है. आणि आता निघतोय आम्ही फर्दर जर्नीसाठी. ॲक्च्युली ऑलरेडी आम्ही 1 घंटा लेट झालेलो आहे. आम्ही आता निघालो आहे सांगला जर्नीसाठी. सर्वात आधी आम्ही सकाळी चंदीगडवरनं शिमलाला पोहोचलो. शिमलाला कितीला पोहोचलो आपण? आम्ही 11 वाजता. त्यानंतर तिथे आमची ब्रीफिंग झाली. इलाही ट्रॅव्हल्स थ्रू आम्ही चाललो आहे आणि आम्ही सगळ्यांनी खूप छान अशा 4x4च्या काय बुक केल्या आहे? काय बुक केल्या आहे आपण? 4x4ची आपली थार. सो आम्ही आमच्या अशा 5 थार आहे आणि एक त्यांचा टेम्पो आहे ज्याच्यामध्ये बाकीचे मेंबर्स आहे. सो आता आम्ही निघालो आहे सांगलासाठी आणि जर्नी खूप मोठी असणार आहे. कम्प्लीट डे, आय थिंक इव्हिनिंग और थोडी नाईट पण होऊ शकते आपल्याला पोहोचायला, कारण ऑलमोस्ट 222 किलोमीटर्सची जर्नी आपल्याला क्रॉस करायची आहे. आणि आता ड्रायव्हिंग करत आहे अव्यांचे बाबा. है ना अव्यान? आपण काय बघितलं? याक. कशा होतं याक? गोगो नसते याक, मोठा याक होता, मोठा. अव्यांना खूप थंडी वाजत आहे. आपल्या इकडे खूप ऊन आहे, खूप टेम्परेचर आहे, पण इकडे खूप थंडी आहे, त्याच्यामुळे आम्ही जॅकेट्स पण घातले आहे. अव्यांना खूप मज्जा येत आहे. अव्यान काहीच त्रास नाही देत आहे ना? अव्यान त्रास देत आहे का तू मम्माला? नाही, तू गुड बॉय सारखा राहत आहे ना? हो. थांबा आता आपण थोडासा व्ह्यू दाखवूया. खूप वळणाचा रस्ता आहे त्यामुळे आम्ही इकडून तिकडे तिकडून इकडे शिफ्ट होत आहे.
आणि अव्यान माझी माझी वेणीच पकडून आहे. तू माझी वेणी का पकडून आहे? शोलते शोल काय व्ह्यू होता. शोल. सो फायनली आमचं जेवण झालेलं आहे. सॉरी, खूप जास्त भूक लागली होती आम्हाला म्हणून आम्ही सांगितलं नाही, पण जेवण खूप झालं नाही. दाखवणं पण नाही झालं आणि जेवण खूप छान झालं होतं आमचं. आम्ही चिकन, नंतर मग संपदानी पनीर, कढाई पनीर, खूप छान मेन्यू होता. कॉस्ट वाईज पण कॉस्ट इफेक्टिव्ह होता. सो आता आम्ही निघालो आहे बॅक टू सांगला. ओके. आणि आमच्या पॅरलरला खूप छान अशी रिव्हर पण आहे. लागत नाही वाटतं. आय थिंक इथे टनल बनत आहे. हो. अव्यान अव्यान लेट्स डान्स विथ बाबा. in the ice, head to toe in tie-dye. Wonder where this fairy came from. She's from heaven. Heart size of the Amazon, hand steady, hand on. Holding fire in her hands, she starts to dance. Oh, mystical, magical, beautiful queen of the night. सो गाईज, या दोघांचा डान्स चालू असताना आम्हाला आमच्या कोऑर्डिनेटरचा कॉल आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की या रूटमध्येच आपल्याला एक न्यू स्पॉट बघायला मिळणार आहे, जो की किन्नौर गेट म्हणून खूप फेमस आहे. इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही बघितलं असेल की रॉक गेट म्हणून एक खूप छान असा फेमस स्पॉट आहे, जिथे टुरिस्ट तो बघायला येतात. कारण पूर्ण माउंटेनच्या मध्ये एका रॉकनी एक गेटसारखं आपल्याला बघायला मिळणार आहे. सो वी आर व्हेरी एक्सायटेड टू सी दिस रॉक गेट, किन्नौर रॉक गेट. सो आय थिंक मला वाटतंय की आता स्पीटीचे असली रोड स्टार्ट झाले आहे, बिकॉज तुम्ही आता दिसू शकतात इथे पूर्णपणे आपल्याला ऑफ रोडिंगचा एक्सपिरियन्स येणार आहे. आणि स्पेशली चेतन यांनी वरून सनरूफमधून हा व्ह्यू तुमच्यासाठी कॅप्चर केला आहे. सो तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. बघा किती मोठे मोठे माउंटेन्स आहे इकडे. क्लिअर व्ह्यू दिसत आहे माउंटेनचा. आय एम नॉट शुअर की या कॅमेरामध्ये किती वेल ते कॅप्चर झालं आणि किती तुम्हाला ते छान दिसत आहे. बट डोळ्यांनी जेव्हा आम्ही पाहत होतो तर हे आमच्यासाठी तरी खूप नवीन होतं, कारण एवढ्या माउंटेन्समध्ये आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो. कारण आम्ही बीच पर्सन आहोत, आम्ही मोस्टली बीचेस जास्त कवर करत असतो. बट हे माउंटेन्समधला जो एक्सपिरियन्स आहे हा आमच्यासाठी खूप फर्स्ट एक्सपिरियन्सच होता. आमच्यासाठी पण आणि अव्यांसाठी तर खूपच जास्त फर्स्ट एक्सपिरियन्स होता. बट स्टील वी आर व्हेरी हॅपी टू सी की अव्यांसुद्धा हा सगळा व्ह्यू खूप जास्त चांगल्या प्रकारे एन्जॉय करत होता. त्याला पण खूप मज्जा येत होती. सनरूफ उघडल्यामुळे खूप जास्त हवा होती तिकडे, खूप हवा येत होती गाडीमध्ये. अँड फायनली इंतजार की घडी खतम हो गई है आणि आता आपण पोहोचलो आहे रॉक गेटला. आणि हे बघा इथे लोकांचे रील्स आणि फोटोशूटसुद्धा चालू होते. यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण कुठे पोहोचलो. तर हां, जे मी सांगत होते तुम्हाला हेच आहे ते रॉक गेट किंवा किन्नौर गेट, जे हे खूप फेमस आहे. पूर्ण माउंटेनच्या आतमध्ये नॅचरली हे बनलेलं आहे रॉक गेट. सो आम्ही पण खूप छान असा फोटोशूट केला. इथे फोटोमध्ये तुम्हाला दिसेलच खूप मस्त रील शूट केल्या. आणि तुम्हाला अजून डिटेल बघायचं असेल तर आमच्या यूट्यूब आणि इंस्टा चॅनलवरचे शॉर्ट्स पण तुम्ही बघू शकता. सो आता असा होता आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.